नमस्कार मैत्रिणींनो. धुरंधर 2 बघायला गेलो होतो, पण तिथे छोट्या मुलाला अलाउड नव्हतं. 18 वर्षाखाली मुलांना मूव्ही देखण्यासाठी परवानगी नव्हती. मग काय प्लॅन बदलला. गार्डनमध्ये मस्त टाईमपास केला. मस्त छानपैकी प्रज्वलनी काय काय खेळ खेळले. खाण्यासाठी कुरकुरे वगैरे घेऊन आला. नंतर हॉटेलमध्ये सगळ्यांनी एकत्रित जेवण केलं. खरं सांगायचं तर मूव्हीपेक्षा फॅमिलीसोबत घालवलेला वेळ खूपच मस्त आणि खास असतो. आनंद हा बाहेर कुठे शोधायचा नसतो बरं का मैत्रिणींनो. आपल्या घरात, आपल्या माणसामध्ये, त्यांच्या हसण्यात आणि छोट्या छोट्या क्षणामध्ये लपलेला असतो. म्हणून वेळ काढा, आपल्या माणसासोबत जगा, हसा आणि प्रत्येक क्षण मनापासून जपा. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आलो होतो आम्ही धुरंधर 2 बघायसाठी. इतका प्रज्वल खुश होता ना. त्याला पण धुरंधर 2 बघायचा होता. पण तिथं काय झालं माहिती का, गेल्याच्या नंतर आम्ही घरी ऑनलाईन चेक नाही केलं. आमचा प्लॅन दुसराच होता, पण ते कॅन्सल झाल्याच्या नंतर म्हणलं चला मूवी तरी बघून येऊ म्हणून गेलो होतो. आणि प्रज्वल तिथं कसं 18 वर्षाच्या खाली मुलांना अलाउड नव्हतं. त्याच्यामुळं प्रज्वलला खेळत होता बाहेर, तसंच गाडीमध्ये बसला. ड्रेस पण चेंज केला नव्हता, तसंच आला होता. मला असू दे, मला काही नाही होतं. तसं शर्ट बाहेर खेळत होता, तसंच गाडीत बसला हाफ ड्रेसवरच. त्याचा ड्रेस घरी काढून ठेवला होता. येताना विसरून आले. म्हणलं त्याला गाडीमध्ये घालता येईन, पण मीच विसरले. माझ्याकडूनच राहिला तो घरीच. नंतर खूप पुढं आल्याच्या नंतर आठवण आली, प्रज्वल तुझा ड्रेस घरीच राहिला. तर म्हणले राहू दे आता, असू दे, आपल्याला कुठं नाही मूवीज बघायची ना बस, म्हणून तसंच घेऊन आलो त्याला. पण तिथं काय झालं माहिती का, 18 वर्षाच्या खाली मुलांना अलाउड नव्हतं. म्हणून प्रज्वलला इतकं रडायला येत होतं ना. तो म्हणत होता मला बघायचं, पिक्चर बघायचं. त्यांनी संभाजी महाराजांचे, शिवाजी महाराजांचे खूप सगळे पिक्चर बघितले ना. त्याला वाटलं मला पण हा पिक्चर बघायचा. तर ते पिक्चर बघितल्यापासून त्याला शिवाजी महाराजांचे, संभाजी महाराजांचा इतका अभिमान वाटतोय ना त्याला. मुलांना माहिती पडतं नाही का, इतिहास असं पुस्तकात वाचण्यापेक्षा समोरासमोर बघितल्यावर. तानाजी मालुसरे हे पिक्चर त्यांनी बघितले तर त्याला ते अभ्यासपेक्षा हे जास्त लक्षात राहिलं नाही का. संभाजी महाराजाचं आम्ही मग तिकडे गेलो, त्याला संभाजी महाराजाची समाधी वगैरे ते दाखवून आणलं त्याला. मुलांना कसं बघा किती रडायला येतं, त्याला इतकं रडायला येत होतं ना. त्याला वाटायचं आपण मग चल म्हणलं तुला गार्डनला वगैरे नेऊ, ड्रेस घेऊ. त्याचा ड्रेस घरी विसरला होता. मग त्याला कसं तरी तयार केलं आणि आलोत गार्डनला घेऊन. त्याला राऊंड रडायला यायचं. त्याला वाटायचं मला आणलं पिक्चर बघायला आणि मला बघून नाही दिला. दुसरा नव्हता, नाही तर दुसरा एखादा पिक्चर बघून गेलो असतो आम्ही. पण एकच पिक्चर होता टॉकीजला लागलेला, त्याच्यामुळं नाही बघता आला. आणि प्रज्वलला आणि कुठं ठेवायचं ना. ओंकारचं चालत होतं, आम्ही दोघं तिघांना ठीक आहे, पण ह्याला कुठं बसू शकत नव्हतं. त्याच्यामुळे म्हणलं चला सगळेजण मस्तपैकी गार्डनमध्ये गेल्या. मग काय त्याच्या मनासारखंच करावं लागलं. तो म्हणीन तसंच मस्त. इथं 30 रुपयाला काहीतरी 10 गोळ्या होत्या, म्हणजे ते फुगे फोडायचे होते वाटतं. मग त्यांनी 7 काहीतरी फोडले, 2-3 नाही फुटले. त्यांनी कसं नेम धरून फोडायचे असतात ना. 7 फुगे फोडले प्रज्वलने बरोबर. असे मुलाचा आनंद छोट्या छोट्या गोष्टीत असतो बघा त्याला किती आनंद वाटतोय. आता रडू पण गेलं, इतकं रडत होता ना. तर रडायचं पण विसरला, सगळंच विसरला. गार्डन आल्याचं नंतर त्याच्या आवडीचं मग मस्तपैकी खेळायचं, उड्या मारायच्या, लोटांगण घालायचं. भक्तिशक्ती गार्डनमध्ये कसं आहे माहिती का, डोंगराहून खाली येते ना. त्याला असं लोळत नाही का, पलटी घेत खेळायला खूप त्याला आवडते. मग त्याच्यामुळे आम्ही भक्तिशक्ती गार्डनमध्ये जास्तीत जास्त जात असतो. लहान मुलांना खेळायला खूप छान आहे. बसायला मस्त बॉल वगैरे, फुगे वगैरे. एक वेळेस गेलो तर त्याचा फुगावरती गेला, तेव्हा पण असंच रडत होता. हे बघा भक्तिशक्ती गार्डनचा झेंडा. तुम्हाला प्रत्येक ब्लॉकमध्ये आम्ही बरेच ब्लॉक झालेत हे जे भक्तिशक्ती गार्डनचे. पण खूप छान आहे, मस्त बसायला, टाईमपास करायला मुलांना खूप छान आहे. आणि येताना त्यांनी कुरकुरे वगैरे घेऊन आलता मग खायला. तो खेळत होता, आम्ही बसलो होतो निवांतपैकी गप्पा मारत. मस्त समोर लाईटिंग वगैरे किती छान आहेत बघा. प्रज्वलचं लहानपणीची मला आम्ही असं करून पहिले कुरकुरे खायचोत नाही का. मग त्याला मी लावून देत होते हातात, मला आता खातो. त्याला खायचं नव्हतं, त्याला खेळायचं होतं, फक्त खेळायला पळायचं होतं. जुन्या ड्रेसवर आला, रोजच्या घरच्या ड्रेसवर आला. त्याला खूप कसं तरी वाटत होतं, पण तो खेळण्याच्या नादात त्याच्या लक्षात पण नाही राहिलं आपलं ड्रेस घरीच म्हणजे घातला नाही आपण, असंच कसं काय गाडीत बसावं.
आणि माझ्या पण आठवणीत राहिलं नाही. मी साईडला काढून ठेवला होता ते सोफ्यावर मस्त इस्त्री वगैरे करून. पण नंतर मला पण आठवण आली नाही की याचा ड्रेस नाही का गाडीत बसल्या बसल्या घालन म्हणून. माझ्याकडून पण विसरून राहिला. त्याचा डब्बाच घेऊन आले त्याला जेवायला, म्हणलं भूक लागली असेल म्हणून. ते पाण्याची बॉटल डब्बा हे ते घेऊन आले आणि ड्रेस घरीच राहिला. ते म्हणले चल जाऊ दे तुला दुसरा ड्रेस घेऊ बाहेर गेल्याच्या नंतर. पण तिकडं आल्याच्या नंतर खूप उशीर झाला, मग नाही घेतला त्याला ड्रेस. मस्त गार्डनमध्ये फिरलोत. किती छान वाटतं त्याला, मस्त फ्रेश. रडू गेलं, सगळंच गेलं, पिक्चर बी गेला तरी अजून पण म्हणतो जायचं आपल्याला धुरंधर 2 बघायला. पण कशामुळं काय माहिती धुरंधर 2 त्याच्यात जास्त मारामारी फायटिंग हे ते त्याच्यामुळे छोट्या छोट्या मुलाला दाखवत नसतील बघते, त्याच्यामुळे अलाउड नसेल ना. तिथून बघावं सगळे पिक्चर शिवाजी महाराजांचे, संभाजी महाराजांचे सगळे आम्ही बघितले. तेव्हा लहान मुलाला अलाउड होतं का हाफ तिकीट घ्यायची त्यांचं. बघा काहीतरी कार्यक्रम होता, किती छान लाईटिंग, फटाके उडवतात. हा निगडीचा पूल बघा, किती लाईटिंग सगळे लाईटिंगच दिसतात. हे प्रज्वलची चालली मस्ती. त्याने घेतलं होतं तिथं गार्डनमध्ये गेल्याच्या नंतर बसलाय गाडीमध्ये खेळत. गॉगल पण घेतला. मग त्याच्या मनासारखंच सगळं करावं लागलं, कारण की पिक्चर पण नाही बघितला, ड्रेस पण नाही घेतला. मग छोट्या छोट्या गोष्टीमध्येच मुलांचा आनंद. गॉगल घेतला, गॉगल आहेत घरी कितीतरी, तरी पण गॉगल घेतला. हे लाईटिंगचं घेतलं, ते उडवायचं पण घेतलं, काय काय घेतलं. चालला टाईमपास. आता भुका लागल्या होत्या, मग जायचं होतं हॉटेलमध्ये. मला घरी गेल्याच्या नंतर आता महिन्यातून एकदा तरी हॉटेलला मुलांना असतेच आमचं. जाऊ दे काय, महिन्यातून एकदा तरी आपण रोज थोडं खर्च करतो, रोज थोडं बाहेर जातो. महिन्यातून एकदा जायचं बाहेर, तेवढंच फिरून यायचं. मस्त छान हॉटेलमध्ये. तिथं साधं सिंपल जेवण भेटते, म्हणजे एवढं काय 5 स्टार हॉटेल नाही. 5 स्टार हॉटेलमध्ये जायचं म्हटलं तर खूप म्हणजे नको वाटतं तिथं नाही का. उगाचच बिल एवढं वाढवतात ना. हे आपलं साधं सिंपल आणि टेस्टी एकदम छान भाज्या असतात आणि एवढं काय रेट पण नाही. तर मग प्रज्वलने मागितला मसाले पापड. शेव पण बघा किती मोठी मोठी. 5 स्टार हॉटेलमध्ये एवढी मोठी शेव नसती. मस्त नाजूक, सगळं नाजूकच असतं. हे तर सगळं आपलं गावाकडच्या सारखं मस्त हॉटेल आहे. भाज्या खूप छान असतात, टेस्टी असतात, घरच्यासारखं जेवण असतं. त्याच्यामुळे मग आम्ही इथंच येत असतो या हॉटेलमध्ये जेवायला. हे हॉटेलला गार्डन वगैरे काही नाही, पत्र्याचं बनवलेलं, पण भाज्या छान असतात. एवढी गर्दी असते ना, वेटिंग असते सगळं, इतकी गर्दी असते. बाजा पण असतात बसायला. मग आम्ही कॅमेरे सुरू केले. ते घरचं पाणी फिल्टर आहे ना, बघत होतो पाणी संपलं आहे का नाही संपलं. खूप वेळ झाला होता आम्ही बाहेर येऊन, त्याच्यामुळे कॅमेऱ्यात बघत होतो पाण्याला लोक येतात का, बंद पडलं आहे का, कसं पडलं आहे. मग कॅमेरे लावून ठेवले होते. तितक्यात ओमकारने व्हिडिओ काढून घेतला आमचा. बघा किती छान भाजी. अख्खा मसूरच सांगितला. तिथलची फेमस भाजी अख्खा मसूर आणि अजून 2-3 भाज्या आहेत. पण म्हणलं जाऊ दे, अख्खा मसूर छान लागते. म्हणजे अख्खा मसूर तडका काहीतरी सांगितला होता ओमकारने. आणि नंतर राईस आणि हे डाळ तडका काहीतरी सांगितलं प्रज्वलने. खूप तिखट लागत होतं, त्याला नव्हतं जमत. तर मग दुसरी अजून एक भाजी मागवली. नंतर हे घरच्यासारखा कांदा वगैरे कट करून सगळं घरच्यासारखंच आहे. फक्त रोट्या आपण भाकरी पण घेऊ शकतो तिथं. ताक पण मस्त, मसाला ताक खूप छान असतं तिथं. नंतर झालं माझं जेवण झाल्याचं नंतर मी बाहेर आले. बघा किती मस्त. आतमध्ये खूप गरम होत होतं, पत्र्याचं आहे ना ते हॉटेल, फॅन वगैरे होते. पण जेवण झाल्याच्या नंतर नाही थांबू वाटलं. नंतर मी बाहेर आले. नंतर भक्तिशक्तीचे तिथं गार्डनमध्ये आम्हाला रील्स काढायचे होते, पण उशीर झाला ना. तर ते तिथलचे जे असतात का ते काका म्हणले अजिबात नाही, आता टाईम झाला ना, 8:30 वाजलेत. सगळ्यांनी बाहेर व्हायचं. आमचं अर्धवटच सगळं फोटो वगैरे राहिले. मग आलोत घरी. मग घरी आल्याच्या नंतर त्यांच्या मित्रांनी गावाकडून आणले होते कलिंगड, टरबूज. बघा किती सगळे कलिंगड. ओंकार आणि प्रज्वल त्याचे पप्पा गेलते कलिंगड आणण्यासाठी बायपास रोडलाच. तर ते काय म्हणले या आणि घेऊन जा. ते असे बनवतात बघा, घरं वगैरे पत्र्याचे बनवतात. काही लोकांना शेतामध्ये घर वगैरे नसतं बांधायचं ना, तिथं असं 1 BHK 2 BHK फार्म हाऊससाठी जिथं आपण जास्त जागा घेतली तिथं कधीतरी जातात ना, तिथं असं 2 BHK 1 BHK ह्याच्यात किचन असते, टॉयलेट बाथरूम असते, बेडरूम असते, हॉल असते, असे पत्र्याचे बनवतात. हे कंपनीच आहे बघा यांच्या मित्राची. तर सगळं बनवतात. त्याच्यामुळं आमच्या पण गावाकडं म्हणलं कधीतरी 1 BHK असं नेऊन ठेवा नाही का. आधी आपल्याला बेसमेंट करावं लागतंय आणि त्याला गज वगैरे लावावं लागतं नाही का, नट बोल्ट सगळं. नंतर ते काय करतात JCB आणून त्याच्यामध्ये ठेवतात आणि नट बोल्टाने फिट्ट करतात. असं
किचन गॅलरी काय काय आपण म्हणत असेल ते बनवून देतात. खूप छान असते, पण तेवढंच मोठ्या गाडीमध्ये न्यावं लागते, कारण की खूप जड असते ना हे पत्रा वगैरे. हे असं जी शिपीने उचलून त्या गाडीमध्ये ठेवायचं आणि जिथं पार्सल पाठवायचं तिथं पाठवायचं, आणि तिथं पण असंच व्यवस्थित नट बोल्टनी फिट वगैरे करून देतात ते सगळेच. हे त्यांच्या गावाकडून आलेले कलिंगड इतके गोड आहेत ना, मीठ टाकून खायचं मस्त की लई छान लागतात. असे 4-5 त्यांनी आम्हाला तसेच दिले, कारण की दुकानातून मटेरियल नेतात ना ते दादा. त्यांच्या कंपनीसाठी जे काय लागेल ते आमच्या दुकानातून घेऊन जात असतात. त्याच्यामुळे त्यांनी काय आम्हाला पैसे वगैरे घेतले नाही. ते म्हणले असंच घेऊन जा आमच्या घरचा टरबुजाचा वानवळा, म्हणजे गावाकडून वानवळा असं म्हणतात ना, घेऊन जा. असेच नाही का पैसे वगैरे घेत नाहीत. तसे 4-5 कलिंगड तसेच गाडीमध्ये आणून दिले. हे 4 कलिंगड प्रज्वल कसा घेऊन बसलाय बघा. एवढं वजन, किती मोठे मोठे कलिंगड. तो मला चला माझा फोटो काढून घ्या. मग ओमकारने ब्लॉग व्हिडिओज काढला त्याचा, मस्त फोटो पण काढले त्याचे, आणि एवढं वजन घेऊन बसलाय सगळं. खूप गोड होते कलिंगड, खूपच. मी गावाकडून पण आणले होते 4-5, आणि नंतर इथून पण माझं खूप सगळे झाले. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. ओमकार तुम्ही या बघा. चला आता हात बोलायला त्याला रडायला काय झालं? विचार बघ. ए हटे सांग पुढे जायचं सांग. सांग. काय आता चिंचून तुझ्यामुळेच मध्ये 18 पूर्ण आहेत का तुला? ओंकारला विचारलं 18 पूर्ण. मग काय देत होत का मारामारी. मारामारी आहे ना.